नाही, तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे की ज्या वेळेला शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, ज्या काळामध्ये रामायणाची निर्मिती झालेली आहे, अगदी 100 कोटी श्लोक आहेत, शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, पण रामायण लिहिलं कोणी? ए पोरो, कोण लिहिलं? कोण लिहिलं? बोलता नाही येत तुम्हाला? रामायण कोण लिहिलं? झालं असं महाराज का एका गावामध्ये एका शाळेमध्ये शाळा तपासणीस आले आणि ज्या वेळेला वर्गामध्ये गेले, वर्गामध्ये गेल्यानंतर एका विद्यार्थ्याला उठवलं आणि विद्यार्थ्याला उठवल्यानंतर शाळा तपासणीस त्याला विचारू लागले की सांग बाळा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, परशुरामाचं धनुष्य कोणी मोडलं? काय प्रश्न विचारला? परशुरामाचं धनुष्य कोणी मोडलं? ते पोरगं उभं राहिलं आणि जे रडायला सुरुवात केली ते राहता राहिला. त्या तपासणीला वाटलं माझं चुकलंय तरी काय. अरे बाळा झालं काय? त्या मुलानं सांगावं, गुरुजी, अहो गुरुजी, त्या परशुरामाचं धनुष्य मी काही मोडलं. तपासणीच म्हणले बरं पस्ताव आहे का आता? गुरुजींना विचारावं, गुरुजी प्रकरण काय? पोरग म्हणतंय काय? शिकवता काय? गुरुजी म्हटले, हे पोरग आहे ना तसं काही नाही बरं का, त्यानं खरंच धनुष्यबाण मोडलं. आता गुरुजींनी असं उत्तर द्यावं, तपासणीस निघाले थेट हेड मास्तरांकडे. अहो हेड मास्तर, चाललंय काय शाळेत? विद्यार्थ्याला विचारलं परशुरामाचं धनुष्य कोणी मोडलं? ते म्हणतं मी काही मोडलं नाही. गुरुजींना विचारलं, ते म्हणतात त्यानं काही मोडलं नसल. हेड मास्तर म्हणले, एक काम करा, प्रकरण मिटून घ्या, पुढच्या वेळेला नवं धनुष्यबाण घेऊन येऊ. म्हणजे प्रश्न बाजूलाच राहिला. आजकालच्या विद्यार्थ्यांना मलाच काही विचारायला जा, प्रश्नांची उत्तर लवकर देता येत नाही. पण महिला मंडळ हे आपलं काम आहे. घरामध्ये मुलांना ज्या काही ठराविक गोष्टी आहेत, बाळकडू आपण ज्याला म्हणतो, हे संस्कार घरातनं व्हायला हवेत. की ज्या वेळेला लहान मुलांना आपलं रामायण कोणी लिहिलं, महाभारत कोणी लिहिलं, काही गोष्टी असायच्या ठराविक, ज्याला आपण पाया म्हणतो. पाया जर चांगला असेल तर महाराज वरची बांधणी चांगली असणार आहे. म्हणून मुलांचा पाया पक्का होणं चांगलं आहे. मग ज्या वेळेला शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, रामायण लिहिलं कोणी? वाल्मिकी ऋषींनी. लक्षात ठेवायचं बरं खरे, कोण लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी. वाल्मिकी ऋषींनी रामायणाची निर्मिती करावी. बरं, रामायणाची निर्मिती करावी, पण प्रश्न असा आहे की ज्या वेळेला गावामध्ये एखादं चांगलं काम व्हावं, गावामध्ये एखादं चांगलं काम झालं का अनेक पक्षाचे पुढारी पुढे येतात. इथलं नाही सांगत बरं का, अनेक पक्षाचे पुढारी पुढे येतात. कशा करता? श्रेय घेण्याकरता. इथंही असंच झालं महाराज. ज्या वेळेला एक चांगलं काम झालेलं आहे, 100 कोटी श्लोकांची रचना, म्हणजे चांगलंच काम महाराज काळचं. मग ज्या वेळेला एक चांगलं काम व्हावं, भांडण चालू झालंय, भांडण, देव भांडू लागलेले आहेत, पृथ्वीवरचा माणूस भांडू लागलाय, पाताळातले साप भांडू लागलेले आहेत. भांडण गेलं भगवान शंकरांकडे. आता हायकोर्टात भांडण गेलोय, हायकोर्टात भांडण गेलो, तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. देवांनी म्हणावं रामायण आमचं का? कारण प्रभू विष्णू श्रीरामचंद्र अवतार कोणाचा? भगवान विष्णूचा. म्हणून रामायणाचा सर्वस्वी अधिकार आम्हाला आहे. त्यावेळेला देवांनी म्हणावं की रामायणाचा अधिकार आम्हाला, पण माणसानं म्हणावं की नाही नाही, रामायण फक्त आमचंच, फक्त आमचं. का? कारण जरी देव असला तरी कुठं तिकडं तुमच्या घरी, इथं कोणाच्या रूपानं आला? कोणाच्या? माणसाच्या. मग रामायण कोणाचं? आमचंच. पाताळातल्या सापांनी सुद्धा म्हणावं की नाही नाही, ते रामायण फक्त आमचंच आहे. आता देवांनी विचार केला, बा यांचं रामायण खरीपासून झालं. त्या पाताळातल्या सापांनी सांगावं की तो लक्ष्मण आहे ना, लक्ष्मण रामाचा लहान भाऊ, रामाचा लहान भाऊ लक्ष्मण, तो म्हणे शेषनागाचा अवतार. म्हणजे आमच्यातला कोण झाला? भाऊबंद. हे भाऊबंदची पण काय आत्ताची नाही. तो म्हणे आमच्यातला भाऊबंद आहे, म्हणून रामायणाचा अधिकार आम्हालाच. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. आता भगवान शंकरांना प्रश्न पडला, करावं तरी काय? कोणीतरी सुचवावं. देवा वाटण्या करा, वाटण्या. वाटण्यावर लय टपलेले लोक, वाटण्या करा म्हणे, वाटण्या. बरं म्हणे, आता वाटण्या तर वाटण्या, नीट लक्ष देऊन ऐका बरं. वाटण्या करायच्या. श्लोकांची संख्या किती आहे? 100 कोटी. किती? महिला मंडळ 100 कोटी. इकडं किती? 100 कोटी. मग वाटण्या करायच्या. देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पाताळातल्या सापांना दिले 33 कोटी. खाली किती उरले? किती उरले?
1 कोटी. 1 कोटीचा पुन्हा वाटणी. पुन्हा 33 लाख, 33 लाख, 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखातनं पुन्हा वाटणी. पुन्हा 33,000, 33,000, 33,000. खाली उरले 1,000. 1,000तनं पुन्हा वाटणी. 300, 300, 300. खाली उरले 100तनं पुन्हा वाटणी. पुन्हा 33, 33, 33. खाली उरला 1 श्लोक. 1 श्लोक वाटायचा कसा? अक्षर मोजली गेली. 32 अक्षर भरली. प्रत्येकी 10, 10, 10 तिघांमध्ये वाटून दिली. आतापर्यंतची झालेली वाटणी मी केली. आता इथून पुढची तुम्ही करायची. खाली उरली 2 अक्षर. वाटा तिघांमध्ये. तिघांमध्ये वाटता येईल का? नाही. समसंख्या विषम संख्या वाटता येणार नाही. मग करायचं काय? तिघांच्याही अनुमतीने भगवान शंकरांनी ती 2 अक्षरे स्वतःकडे ठेवून घेतली. 99 कंठामध्ये धारण केली. गंमत अशी झाली का या सगळ्या 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठामध्ये धारण केलेलं आहे. सतत जप करतात. अखंडितपणे जप चालू आहे. ज्या वेळेला राम नामाचं चिंतन करावं, एके दिवशी ऐकावं पार्वती मातेने. पार्वती मातेने ऐकावं. विचारावं, देवा देवा हो, देवादिदेव महादेव आहात ना, देवादिदेव महादेव आहात, तरी सुद्धा त्या राम नामाचं चिंतन का बरे करता? भगवान शंकरांनी सांगावं की पार्वती, अगं या रामनामाचा महिमा फार आगाध आहे. तो असा तसा कुठेही सांगता येणार नाही. ज्या ठिकाणी कोणीही नाहीये अशा अज्ञात स्थळी जाऊन तो सांगावा लागेल. पार्वती मातेने हट्ट करावा, देवा मला ऐकायचंच आहे. असा काय बरं त्या नामाचा महिमा मला ऐकायचाच आहे. भगवान शंकरांनी पार्वती मातेचा हट्ट पुरा करावा. ज्या ठिकाणी कोणीही नाहीये, अज्ञात स्थळी गेलेले आहेत, राम नामाचं चिंतन तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात केलेली आहे. आणि ज्या वेळेला तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात करावी, डोळे मिटले गेलेले आहेत, मुखाने चिंतन चालू आहे. चिंतन करत असताना भगवान शंकरांचं लक्षही गेलं नाही की पार्वती माता झोपी गेल्या, निद्रिस्त झालेल्या आहेत. मग आता करायचं काय? जे तत्वज्ञान होतं, जे वाया जाऊ लागलं होतं, ते तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी पाण्यातला मासा होऊन ते तत्वज्ञान ग्रहण केलं. तेच हे मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ. व मच्छिंद्रनाथांनी हे ज्ञान पुढे दिलं. गोरक्षनाथ असतील, गहिनीनाथ असतील, आज या बीड जिल्ह्यामध्ये महाराजा नाथांची जी काही ठिकाण आहे की ज्या वारकरी संप्रदायामध्ये नाथांचा प्रवेश कसा की भगवान विष्णूंनी पाण्यातला मासा होऊन तत्वज्ञान ग्रहण करावं, ते मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ. माता राम नामाचं चिंतन यावं मच्छिंद्रनाथांकडे. त्यांनी पुढे द्यावं. गोरक्षनाथ आहे, गहिनीनाथ आहे, निवृत्तीनाथ, जे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू. मग आतापर्यंत आलेलं जे काही ज्ञान होतं ते अप्रगट होतं, पण आमच्या माऊलींपर्यंत यावं. माऊलींनी हे ज्ञान जगाला प्रगट करून सांगावं. प्रगट गुह्य बोले.